सोहळ्यानिमित्त आमच्या सर्वांचे आदर्श स्फूर्ती आणि प्रेरणास्थान आदरणीय गुरुवर्य बलरामजी गीते मामा व आदरणीय काटकर साहेब, कहाँ से शुरू करू, मैं शुरू से शुरू करू या आखरी से शुरू करू? खरं म्हणजे खूप मोठ्या आठवणीचा उजाळा या ठिकाणी आम्हाला आलेला आहे. 2-4 दिवसापासून मामांचा निरोप समारंभाचा हा क्षण अगदी उत्कंठेला नेऊन पोहोचला आणि आज अगदी मनामध्ये खूप लहानपणापासूनच्या आठवणी आमच्या मनामध्ये अगदी दाटून आलेल्या आहेत. आदर्श गुरु, आदर्श पती, आदर्श काका, आदर्श सर्व काही पायावी, शांत संयमी, सुवासवदनी, आनंद यात्री, सरळ मार्गी, शांत स्वभावी आणि दान कसं करावं हे त्यांच्याकडून शिकावं. अत्यंत सद्गुरू आहेत सर. समोर कनक जैसे नंबर पूर्ण 100 म्हणजे आमचे मामा आहेत. त्यांचा मनमोकळे स्वभाव आणि आपुलकीने, त्यामुळे ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी आपली माणसं जोडण्याचं काम केलेलं आहे. जसं आपण म्हणतो की काही काळापुरतं काम करायचं असतं तर झेंडूची फुलं लावा, गुलाबाची फुलं लावा, आणखी जास्त 100 वर्षाचं काम करत असेल तर आंबे झाडं लावा. वर्षानुवर्षे काम करत असेल तर माणसं जोडा. तसं माणुसकीचं नातं जोडण्याचं काम आमच्या आदरणीय बळीरामजी गीते मामाने या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या उभ्या आलेल्या लोकांना असं करावं तसं वागत नसतात लोक. त्यांच्या कृतीमधून, त्यांच्या वागण्यामधून, त्यांच्या बोलण्यामधून, आचार विचार संस्कारामधून त्यांनी संपूर्ण जगाला एक आदर्श या ठिकाणी पायंडा घालून दिलेला आहे. आमच्यासारखी हजारो माणसं त्यांनी घडवली आहेत. एकट्याची उंचीवर ते जाऊ शकले असते, परंतु माणसाची उंची ही आपल्यासोबत किती लोकांना तो घेऊन गेला यावर त्या माणसाची व्यक्तिमत्वाची उंची मोजली जाते. आणि या माणसाने उभ्या आयुष्यामध्ये असंख्य माणसांना आपल्यासोबत उंचीवर घेऊन गेले आहेत. त्यामध्ये पत्नी आहेत, त्यामध्ये मुलं आहेत, असंख्य अशी सर्वसामान्य माणसं सुद्धा आहेत. आणि मामांना अक्षरशः सम्यक दृष्टी लावलेली आहे. जैन समाजासारखं सगळ्या प्राणी मात्रामध्ये सगळ्यांकडे समान बघण्याची दृष्टी आमच्या गुरुवर्य मामाला लावलेली आहे. आणि त्यामुळं अत्यंत प्रेमळ, दयाळू आणि सहृदय सानेबुद्धीसारखं हृदय सुद्धा आमच्या मामांचं आहे. अत्यंत सरळ साधं निर्मोही जगणं, कधी कोणालाही त्रास न होऊ देता. काही त्रास मला वाटतं कोणत्या नातेवाईकाला असेल, कोणत्या मित्राला असेल, आपल्यापासून दुखापत असेल, शब्दाची कोणती वेदना असेल, आमच्या मामाने कोणाला होऊ दिली नाही. आणि ते स्वतः अत्यंत आपल्या उभ्या आयुष्याच्या ड्युटीमध्ये 30 वर्षाच्या सेवेमध्ये 20 पोलीस स्टेशनला ठाणे दामदार असताना कधी उशीर केला नाही. आपलं कर्तव्य निर्विघ्नपणे पार करत असताना आपल्या संपूर्ण गणगोताला त्यांनी एका कवेत बांधून ठेवलं. सर्वांच्या सुखदुःखामध्ये सर्वांच्या पाठीवर हात ठेवण्याचं काम. आपण म्हणतो कौतुक काय करतं, पण कौतुक कसं करावं हे आमच्या मामाकडून शिकावं. प्रत्येक व्यक्तीमधलं कौशल्य त्यांनी डेव्हलप करण्याचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे. मित्रहो, मामाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपण जर बघितलं तर त्यांचा स्मित हास्य चेहरा अत्यंत आपल्या स्माईलला संपूर्ण जगाला जिंकता येतं हे त्यांनी आपल्या जीवनामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि स्मित हास्य म्हणजे सदा असणं, त्या कुटुंबामध्ये तेवढाच वेळ देणं, आदर्श पती म्हणून म्हटलेली आमच्या सुनीता मामींची भाग्यलक्ष्मी त्यांना भक्कम साथ आहे. आज आमच्यासारखा भाचा असेल, माझी मुलगी असेल, मुलाचा मुलगा असेल, सर्वांवर सर्वसारखंच प्रेम. आणि भावांची मुलं असतील, भावांच्या मुलांच्या मुली असतील, त्यांच्यावर सुद्धा सारखंच प्रेम. या माणसाने कधी भेदभाव केला नाही. त्यांना सर्वजण आपलंसं वाटतं, जवळचं वाटतं. आणि या उभ्या जगामध्ये अगदी सर्वांना हाकेच्या अंतरावर असणारा माणूस म्हणजे आमचे मामा आहेत. नक्कीच मित्रत्व जीवापाड देणारा म्हणजे आमचे गुरुवर्य बळीराम मामा आहेत. दिवंगत विष्णुनाना पवार असतील, जालन्याचे माजी मंत्री अरविंद खोतकर साहेब असतील, बस्तारोजी आंबेकर साहेब असतील, राज्याच्या कानाकोपऱ्याचे मित्र आहेत. त्यांनी आतापर्यंत सर्व या मित्रांना अगदी धाग्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे. एकही मित्र त्यांचा दूरवर नाही. मित्रत्व कसं जीवापाड जपावं हे मामाने आम्हाला सर्वांना अगदी आपल्या प्रमाणामध्ये घालून दिलेलं आहे. आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा दिवाळी असायची तेव्हा मामा विमान बनवायचे. मामाने विमान बनवलं आणि खरंच ते विमान त्यांचे पुढचे नातू पुतणे बाहेर देशामध्ये जात आहेत. आणि आज मामाने ती उंची स्वतःहून गाठलेली आहे. आदरणीय प्रभाकररावजी गीते त्यांचे मोठे बंधू, गावामध्ये 15 वर्ष सरपंच, मराठवाड्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये अत्यंत कुस्तीपटू म्हणून प्रसिद्ध. त्या भावाचा आदर कसा करावा, त्यांच्याशी कसं बोलावं हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. आणि नक्कीच
आपल्या इतर भावांना सुद्धा त्यांच्या मुलांना सुद्धा एक योग्य दिशा विशिष्ट वाटचाल देऊन एक कुटुंबाला उंचीवर नेऊन सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय सर्व क्षेत्रामध्ये या ठिकाणी त्यांनी पुढे नेलेलं आहे. आपण म्हणतो ना की महात्मा फुले आपण भविष्यात पाहिले नाही, परंतु आमच्या ताईंनी सांगितलं की आमच्या इथले महात्मा फुले, कारण की पंचकृषीमध्ये ज्या मुलांना शिक्षण मिळत होतं त्या मुलींसाठी शिक्षणाची सोय व्हावी, मुलींचे वय लवकर व्हायचे, तर कुटुंबापासून त्यांनी 18 वर्षाच्या मुली वय झाल्यानंतरच लग्न करावं त्यांनी आपल्या कुटुंबापासून सुरुवात केली. आणि साईबाबा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आपल्या गावामध्ये सुरू केल्यानंतर हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी आज मुली शिक्षण घेत मोठ्या पदवीवर वेगवेगळ्या पदावर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या भाग्यलक्ष्मीला म्हणजे सुनीता मामींना पुढं करत आज साई मॉडर्न इंग्लिश स्कूल बदनापूर या ठिकाणी सुद्धा अत्यंत नावारूपाला लागलेली शाळा आहे, देखणी शाळा आहे, सुंदर शाळा आहे आणि शिक्षणाबरोबर सुसंस्कृत करण्याचं काम सुद्धा आमचे मामा या ठिकाणी त्या ठिकाणी करतात. साधी राणी उच्च विचारसरणी सदैव परोपकार ही त्यांची जीवनशैली. सामाजिक धार्मिक बंधनाच्या पलीकडे जाऊन सर्व समाज बांधवामध्ये आमच्या मामांचं सगळ्यांच्या मनावर राज्य करणारे आमचे मामा आहेत. असे कोणते जाती धर्माचे माणसं नाहीत की ते मामाला आपलं करत नाहीत किंवा आपलं समजत नाहीत. त्या कुटुंबामध्ये लहानपणापासून बालगोपाळापर्यंत या माणसाने जाती सलोखा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे केलेलं आहे. म्हणून आदर्श मार्गदर्शक म्हणून सदैव तत्पर असतात. ते जेव्हा भेटतात तेव्हा एक वेगळी ऊर्जा आम्हाला मिळते. मनातला चंद्र पापण्यात आला, आस्वादन आला नवनिळा. म्हणजे आज हृदयस्पर्शी या ठिकाणी मामाचे हे निरोप समारंभ वाटतंय. संयुक्त कुटुंब एकत्र कुटुंबामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे. आजूबाजूचं वातावरण समाज काळानुरूप बदल केला, परंतु या माणसाने आपल्यामध्ये बदल केला नाही. काळानुरूप माणसामध्ये स्वार्थापोटी बदल होत राहतात, परंतु मामाने कधी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला नाही. काटकसरीने कसं जगावं हे त्यांनी उत्तम उदाहरण दाखवलेलं आहे. कधी कोणत्याही गोष्टीची मुधळपट्टी त्यांनी केलेली नाही. आणि म्हणून साधं जेवण त्यांना आवडतं. कुठेही पाहुणे रावळे गेले तर त्या ठिकाणी जाऊन गाठी भेटी गेले त्यांना आवडतात. दिवाळीत त्यांचा खास कार्यक्रम गाठी भेटी. आपण म्हणतो ना की तीर्थकार त्यांना 24 गुरु होते. आमच्या मामाने ज्या ठिकाणी जाईल, ज्या ठिकाणी चांगलं वाटेल त्या ठिकाणी त्यांनी गुरु केलेले आहेत. म्हणजे त्यांचे शिक्षी सर त्यांना मानसपुत्र मानायचे. दायमा सरांपर्यंत, केंद्रे सरांपर्यंत त्यांचे ज्या ज्या सहवासात ते ज्यांच्या सहवासात ते गेले ते सर्व गुरु आजही मामा त्यांच्या अगदी मुलासारखे त्या घरात राहतात आणि त्यांचे सर्व कुटुंब त्यांना आपलंसं करून आज त्यांची नातू परतुंड मामांना ओळखतात. ही त्यांची जमेची गोष्ट आहे. आज एवढ्या काचेसारख्या ड्युटीमध्ये नवीन डिपार्टमेंटमध्ये ड्युटी करत असताना त्यांनी नातेसंबंध जरूर तोडले नाहीत. माळेगाव असेल, बंधारोगड असेल किंवा अकोला असेल किंवा पुणे असेल किंवा जालना जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी आपल्या ऋणबंध अत्यंत प्रामाणिकपणे तोडण्याचं काम आमच्या या मामाने केलेलं आहे. तेव्हामध्ये कोणत्याही तत्वामध्ये त्यांनी जरासाही फरक पडू दिला नाही. इतर बांधवामध्ये कधी त्यांनी भेदभाव केला नाही. मामा स्वतःहून कधी कोणाला त्रास होऊ नये म्हणून आजपर्यंत त्यांनी अनेक गोष्टी अगदी काटकसरीने जगलेल्या आहेत. सर्वांची आस्तेवाईकपणे विचारपूस करणे हा त्यांचा मूळ स्वभाव. कोणत्याही ठिकाणी गेल्यानंतर मामा अत्यंत प्रेमाने सोबत छायेत अगदी आपल्या सर्वांना आनंदाची झुळूक त्यांच्या उपस्थितीपुढे लावायची. कुटुंबाबद्दल नाही तर समाजातील प्रत्येक व्यक्तीबद्दल तेवढंच प्रेम, तेवढीच आपुलकी त्यांच्यामध्ये आहे. फळाची अपेक्षा न ठेवता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण एक आदर्श त्यांनी आपल्या सर्वांसाठी करून दिलेला आहे. व समाजातील जीवन जगणे वेळ प्रसंगी म्हणून नरम तर कधी सत्य वाक्य त्यांची वाक्य आहे. आपल्या कर्तृत्वाची वेल जरी बहरली असेल, जीवनातील प्रत्येक फांदी अजूनही तेवढीच मोहरली असेल, परंतु जे एक गोष्ट आहे त्यामध्ये आपल्या परोपकारी स्वभाव, सामाजिक कार्य आणि सामाजिक कार्य करण्याची वृत्ती त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. अत्यंत मार्मिक बोलणं. मामा बोलायला लागले की सर्वांशी मिळून मिसळून कसं बोलतात, मिळून मिसळून कसं राहतात आणि ते बोलायला लागले की ऐकत राहा वाटतं. मग ते संत तुकाराम असेल, संत ज्ञानेश्वर असेल, संत जनाबाई असेल, सर्व संत मामाने खूप अभ्यासलेले आहेत. अभ्यासले नाहीत तर ते जीवन ते प्रमाणे जगतात. बोले तसे चाले त्याची वंदारी पावले. आधी केले मग सांगितले. माझ्या घरी प्रभाकरांच्या सहभागी होती म्हणजे आमच्या मामी आहेत. की त्यांना विचारलं मामाबद्दल काय सांगू इच्छिता. त्या निरक्षर आहेत. त्यांनी कशाला सांगितलं की मामाने करून दाखवलं, खरंच करून दाखवलं. मित्र हो, मामाने आपल्या आयुष्यामध्ये
जे यश असतं ते सर्वांसाठी आणि संमिश्र दृष्टीने निवडून दिलेलं आहे। म्हणून आनंदी व ताजेतवाने त्यांचा चेहरा आजही निरोगी शरीराकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की मामा जसे ड्युटीला जॉईन होताना होते, मी पाहतो 1995 तसेच आज ते आहे। त्यांच्यामध्ये निरोगी मन आहे, साऊंड बॉडी साऊंड माइंड। विद्युत तुमचे निर्भूत तुमचे नवे तुले कदाचित स्वदेशी पुस्तके राजा विद्वान समुद्र पुजते। राजा एका मर्यादित राजाकरता मर्यादित नसतो, पण विद्वानाची ख्याती सर्वत्र होते। म्हणून आमच्या मामांची ख्याती ही सर्व दूर संपूर्ण जगामध्ये त्यांच्या वाणीने पोहोचलेली आहे। आज ते ज्यांना भेटतात त्यांचे ते प्रेमात पडतात सर्वांच्या। आणि आज मामांचा समारंभ आयुष्याच्या चढउतारामध्ये अनेक चढउतार त्यांनी पाहिले, त्यांनी दुःख कधी कुणाला दिसलं नाही। आज आमचे प्रल्हादरावजी केदार बाबा या ठिकाणी खरं म्हणजे फेब्रुवारी महिना आमच्यासाठी लाभदायकच आहे। मामांचा लग्नाचा वाढदिवस 14 फेब्रुवारी मोठ्या आनंदात धूमधडाक्यात साजरा होतो। 10 फेब्रुवारीला मामाचा वाढदिवस आहे आणि आज 28 तारखेला 31 तारखेला मामा रिटायर्ड होत आहेत, एकाच क्षणी एकाच ठिकाणी। आणि आम्हाला पुन्हा मामा तुम्ही बाबा इथेच बोलवलं, म्हणून बाबांना सुद्धा आपल्या सासऱ्यांना कसं असावं तर मामाच्या तोंडामध्ये सासऱ्यांचे कसं ट्युनिंग असावं एका मुलासारखं आणि लेकासारखं ट्युनिंग बाबासारखं आहे। बाबा 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 करतात आहे ना गजू। मला वाटतं एक आदर्श बाबाच्या रूपानं प्रल्हादरावजी केदारच्या रूपानं आमच्या ताईच्या रूपानं आईच्या रूपानं आम्हाला एक मातृहृदयी या कुटुंबामध्ये खूप चांगली माणसं आम्हाला भेटली आणि त्यामुळं आमच्या या कुटुंबात सुद्धा चांगल्या सगळ्यांना विकास होत गेला, चांगले संस्कार लाभले गेले। आचार विचार आणि संस्कार लीडर इज वॉट विथ नॉट मेड, लीडर हा जन्माला होत नाही त्याप्रमाणे मामाने वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व हे त्यांनी स्वतः कर्तृत्व निर्माण केले आहे। अशा आमच्या मामा आणि खटकर साहेब निर्माणाकडे मी प्रार्थना करतो की त्यांना उत्तम मार्ग लाभो, दीर्घायुष्य लाभो आणि आज त्यांची पुढची धोतर म्हणजे त्यांची मुलं म्हणजे प्रतीक आज स्वीट सहाय्यक म्हणून पूर्ण राज्यामध्ये कमी कालावधीमध्ये चांगला प्रसिद्ध झालेला आहे। दुसरे आमचे डॉक्टर कौस्तुभ हा सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्या डॉक्टर रूपामध्ये पुढे येत आहे। पुढील त्यांचे पुतणे गजानन भाऊ इथे एवढंच म्हणावंसं वाटतं। सेवानिवृत्तीनंतर आयुष्याच्या उत्तरार्धात जे करायचे राहून गेले ते सर्व अनुभवावे। कोण काय म्हणतं याची करू नये शिस्ती, समाधान असू द्यावे चित्ती, आयुष्याची तेवत ठेवावी ज्योती, त्यासाठी योग प्राणायाम सकस आहाराने सांभाळावी प्रकृती, परंतु स्वतःच्या मनमुराद जगण्यातून कधीही घेऊ नये निवृत्ती, परंतु स्वतःच्या मनमुराद जगण्यातून कधीही घेऊ नये निवृत्ती। आभार प्रदर्शन अर्चना काटकर।